सदर बाजार पोलिसांनी पकडला अवैध गुटखा। जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करत सदर बाजार पोलिसांनी सुमारे 1.5 लाख रुपयांचा अवैध गुटख्यासह कार जप्त केली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। रविवारी रात्रीच्या सुमारास जालना शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणारी कार आली असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार संदीप भारती यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे आणि सहकाऱ्यांना पाठवून सदरील कार क्रमांक MH21BV 3213 थांबवली असता या कारमध्ये सुमारे 1.5 लाख रुपयांचा महाराष्ट्रात बंदी असलेला अवैध गुटखा आढळून आला। पोलिसांनी कार आणि गुटखा असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात गुटखा माफियांसह कार मालक अतुल चोंडिये व अन्न व औषध विभागाचे अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, जगन्नाथ जाधव आणि शेख अजीम यांच्यासह पथकातील सदस्यांनी केली आहे।